प्रयत्नपूर्वक त्या आज्ञा पाळशील, माझा नियम पाळशील, तर पहिला आशीर्वाद मी तुला देईन. प्रभू म्हणतो तुझ्या वाटेतले राष्ट्र मी काय करीन, घालवून देईन. जे तुझ्या वाटत आड येतात ना, ज्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत ना, प्रभू म्हणतो मी त्या तुझ्या वाटेतून काढायला सुरुवात करेन. कधी? ज्यावेळेस मी देवाच्या आज्ञा पाळीन किंवा देवाशी चिटकून राहावं, देवावरती प्रेम करावं म्हणून ते मी पाळायला शिकीन, चालीन त्याच्यात, त्यावेळेस बायबल म्हणतो तुझ्या समोरून राष्ट्र मी घालवून देईन. हालेलुया. तुझ्या समोरून मी राष्ट्रे काय करीन, याचा अर्थ समजला का? जे जे तुझ्या समोर अडथळे आहेत ते मी त्याच्यातून तुला मोकळं करायला सुरुवात करेन. आज माणसाला बरेचसे अडथळे नाहीत, बरेचसे त्यांच्या मार्गात अडथळे आहेत. हालेलुया. आर्थिक गोष्टींमध्ये अडथळे आहेत, व्यवस्थित त्यांचा आकडा पार होत नाहीये, व्यवस्थित त्यांच्या गोष्टी पूर्ण होत नाहीयेत. हालेलुया. काय करायला गेल्यानंतर भलतंच काहीतरी होतंय. कुठं गेलं तिथं यश नाही, कुठं गेलं की उलट सगळं आमच्याच उरावरती पडतंय. करायला जातोय सुटेल म्हणून, पण अजून मी त्याच्यात गुरफडून जातोय. अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात. बायबल म्हणतं ज्यावेळेस तू माझ्या जवळ राहायला, चिटकून राहायला, माझ्यावरती प्रेम करायला, तू माझ्या आज्ञा पाळशील का नाही, प्रयत्न करशील का नाही, बायबल म्हणतं पहिला मी हे काम करेन की तुझ्या वाटेत येणार या सगळ्यांना मी मोकळं करून टाकेन. तुझा स्रोत वाहता करीन, तुझं जीवन एका ठिकाणी मी थांबू देणार नाही. परमेश्वर म्हणतो असं वाहत करीन. कोण आमेन म्हणेल का माझ्या बरोबर? कोण आहे का माझ्यासोबत? हालेलुया. ज्यावेळेस माझ्या जवळ राहायला, चिटकून असं माझ्या बरोबर राहायला, माझ्यावर प्रेम करायला तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, प्रभू म्हणतो तुझ्या वाटेतले राष्ट्र मी घालवून टाकेन. तुला मी असं एका ठिकाणी थांबू नाही देणार, तुला वाहत करीन. प्रभू म्हणतो. बरेचशा माणसांची आज जीवन का नाही एकाच ठिकाणी थांबले, एकाच ठिकाणी थांबले. 10 वर्ष झालं तेच घर, तोच परिवार, तीच लोक. 15 वर्ष झालं, 20 वर्ष झालं तोच जॉब, तेच काम, तेच सगळं तसंच आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो माझ्या आज्ञा पाळ. माझ्याजवळ चिटकून राहण्यासाठी, माझ्यावरती प्रेम करण्यासाठी तो आज्ञा ज्यावेळेस माझ्या पाळायला सुरुवात करशील, तू माझ्यावरती, माझ्या गोष्टींकडे लक्ष लावशील, प्रभू म्हणतो मी तुझं जीवन सेम ठेवणार नाही. प्रभू म्हणतो, प्रभू कोणाचं जीवन सेम ठेवणार नाही. हा, मला तुम्हाला सांगू द्या, मला तुम्हाला सांगू द्या, एक वचन आपण इथं काढूयात. अनुवाद, याचा अनुवादच आपण ह्या पुस्तकातूनच बरंच काही शिकणार आहे. हालेलुया. लय काय काय शिकण्यासारखं आहे, लय बरंच काय काय आपण या पुस्तकातून शिकणार आहे. हालेलुया. अनुवादाचंच पुस्तक, याचा 8वा अध्याय आणि 17 वाचा. एक कोणीतरी काढा प्लीज. अनुवाद 7वा अध्याय, 8वा अध्याय 17 ते 18. हा. आणि कदाचित तू आपल्या हृदयात म्हणशील की माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने ही संपत्ती माझ्यासाठी मिळवली आहे. तर यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. आमेन. आमेन. संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे परमेश्वर. संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा परमेश्वर आहे. ऐका मंडळी, मी स्वतः हे माझ्या मनचं म्हणत नाही, स्वतः देव म्हणतोय की मी तुला शक्ती देतो तुझी वाढ होण्यासाठी, मी तुला बळ देतो, तू तुझा डेरा, तुझं काम, तुझ्या सगळ्या गोष्टी वाढाव्या म्हणून प्रभू म्हणतो मी तुला शक्ती देतो. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या, माणूस स्वतःच्या हाताने काहीच करू शकत नाही. हालेलुया. जसंच्या तसं राहा.
देवाच्या आज्ञा पाळा, देवाचं नियम पाळा, देवाचं भय धरा. हालेलुया. बघा, परमेश्वर तुमचं जीवन असं काही तबाही करेल ना तुमच्या जीवनामध्ये, अशी शक्ती परमेश्वर देईल, अशी ज्ञान परमेश्वर देईल, योग्य योग्य त्या उद्योगधंदा करण्यासाठी, योग्य त्या गोष्टी करण्यासाठी. हालेलुया. तुमची परिस्थिती सेम राहणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे? आज्ञा पाळायच्या, त्या चाकोरीत राहायचं. हालेलुया. देवानं मला वाढवावं असं जर वाटतंय तर मला त्याच्या चाकोरीत राहायचं आहे, मला त्याच्या आज्ञेत राहायचं आहे.